नमस्कार, मी स्पृहा जोशी. फरमाईशच्या या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज खूप दिवसांनी एक कविता घेऊन तुमच्या भेटीला येते आहे. ह्या कवितेची फरमाईश आली होती आणि म्हणून मुद्दाम आज ही कविता ऐकवते. ही कविता आहे इंदिराबाई संतांची आणि तशी फारशी प्रचलित नसलेली कविता आहे, पण फार सुंदर कविता आहे. बघा तुम्हाला कशी वाटते. ऐक जरा ना. अंधाराने कडे घातले घराभोवती, अंधाराने कडे घातले घराभोवती, जळधारांनी झडप घातली कौलारावर. अंधाराने कडे घातले घराभोवती, जळधारांनी झडप घातली कौलारावर. एकाकीपण आले पसरत दिशा दिशातून घेरा यास्तव. एकटीच मी पडते निपचित मिटून डोळे. हळूच येते दार घराचे अंधारातून, उभे राहते जरा बाजूला. हळूच येते दार घराचे अंधारातून, उभे राहते जरा बाजूला. ऐक जरा ना, ऐक जरा ना, आठवते मजती टकटक त्या बोटांची. शहारते अन एक आठवण गतजन्मीची, आभाळातून टपटपणाऱ्या त्या थेंबांची. ऐक जरा ना, ऐक जरा ना, दंडावरती हात ठेवूनी कुजबुज करते आराम खुर्ची. आठवते का अजून तुला ती कातर वेळा? माहित नव्हते तुझला वाट तुझी तो पाहत होता मिटून डोळे. होते दाटून असह्य ओझे, होती धुमसत विद्युत काळी. अजून होते मजला जाणीव निबिड वनातील, मध्यरात्रीच्या वावटळीची झपाटल्याची. ऐक जरा ना, ऐक जरा ना, कौलारातून थेंब ठिबकला ओठांवरती. ऐक जरा ना, एक आठवण ज्येष्ठामधल्या त्या रात्रीच्या पहिल्या प्रहरी, अनपेक्षितसे तया कोंडले जळधारांनी तुझ्याच पाशी. उठला जेव्हा बंद कराया उघडी खिडकी, उठला जेव्हा बंद कराया उघडी खिडकी, कसे म्हणाला मीच ऐकले शब्द तयाचे, या डोळ्यांची करील चोरी वीज चोरटी हेच मला भय. धडपडले मी उठले तेथून सुटले धावत, धडपडले मी उठले तेथून सुटले धावत. त्या वास्तूतून त्या पाण्यातून, दिशा दिशातून हात ठेवून कानांवरती, ऐकून यावे शब्द कुणाचे. धडपडले मी उठले तेथून सुटले धावत. त्या वास्तूतून त्या पाण्यातून, दिशा दिशातून हात ठेवून कानांवरती, ऐकून यावे शब्द कुणाचे, कुणा कुणाचे. ऐक जरा ना, ऐक जरा ना, ऐक जरा ना. ही कविता जेव्हा जेव्हा मी वाचते तेव्हा तेव्हा माझ्या अंगावरती शहारा येतो, कारण ही त्या प्रसंगाची कविता आहे. आपण प्रत्येक जागेला आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणींशी असोसिएट करत असतो. एका छोट्या छोट्या कोपऱ्याभोवती आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण सामावलेली असते, साठवलेली असते, आणि ती व्यक्ती जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा त्या सगळ्या आठवणी एकत्रितपणे आपल्यावरती हल्ला करतात आणि त्या विचित्रपणे अभावितपणे झालेल्या हल्ल्याची ही कविता आहे. मला निश्चितपणे खात्री आहे की तुम्हाला या कवितेतलं जे इमोशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. ही इंदिराबाईंच्या शब्दांची ताकद आहे. ही कविता तुम्हाला कशी वाटली मला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि आणखी अशा अजून कुठल्या कविता वेगवेगळ्या कवींच्या, कवयित्रींच्या तुम्हाला फरमाईशमध्ये ऐकायला आवडतील तेही मला लिहून नक्की कळवा. सोबत तुमचं नाव खाली पूर्ण लिहायला प्लीज विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान कवितेसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.